हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 11. प्रश्न असा आहे, तुमच्या एकूण सर्व कार्याच्या व्यापात तुम्हाला घरच्यांचं सहकार्य किती मिळालं? त्यावर सुषमाताई उत्तर देत आहेत, सहकार्य याचा अर्थ एकमेकांच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष मदत करणं. निदान विरोध न करता दुसरी व्यक्ती करीत असलेल्या कार्याचं कौतुक करणं, त्याला उत्तेजन देणं. आवश्यक वाटेल तर काही सुचवणं, विचारल्यास सल्ला देणं अथवा स्पष्ट मतप्रदर्शन करणं. आमच्या कुटुंबात 5-6 व्यक्ती, प्रत्येकाचं कार्यक्षेत्र भिन्न आहे. प्रत्येकानं आपापल्या कार्यक्षेत्रात आदराचं स्थान मिळवलेलं आहे. प्रत्यक्ष सहकार्य शक्य नसलं तरी कुणी कुणाला विरोध करीत नाही. काही काळ थोडा संघर्षाचा गेला, पण 1984 पासून प्रत्येकजण स्वतंत्र राहू लागल्यावर संघर्षही संपला. काही अडीअडचण आली तर एकमेकांच्या मदतीला आपणहून जावं, एरवी आपल्या कार्यात मग्न राहावं. आपलं मत कुणावर लादू नये अथवा आपल्या मताचा आग्रह धरू नये. एवढी समजूत असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे आपलं काम करत असून आनंदात आहे. यानंतरचा प्रश्न, तुमच्या एकूण सांसारिक आणि पारमार्थिक जीवनात सर्व अनुकूलता मिळाली का विरोधाला तोंड द्यावं लागलं? याचं उत्तर सुषमाताई देत आहेत, जीवनाची पहिली 15-16 वर्ष जी आईवडिलांच्या प्रेमळ, सुरक्षित पण शिस्तीच्या छत्राखाली वातावरणात गेली, ती जर सोडली तर पुढचं सर्व जीवन लहान मोठ्या संघर्षातच गेलं. कॉलेज शिक्षणासाठी पुण्यात राहिले तेव्हा थोडं स्वातंत्र्य मिळालं, पण संभावितपणाच्या बुरख्याखाली वावरणारी मंडळी भेटली. त्यांनी सावधपणाचे धडे शिकवले. नंतर काही वर्ष जे वातावरण मिळालं ते पूर्वसंस्कारांशी न जुळणारं होतं. तिथं तडजोड करताना मनाला खूप क्लेश झाले. माणसांवरचा विश्वास उडाला. दुधानं तोंड पोळलं की ताक देखील फुंकून प्यायलं जातं, तसा स्वभाव संशयी बनला. प्रत्येक व्यक्ती नीट पारखल्याखेरीज तिच्यावर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे हे लक्षात आलं. क्वचित अपवाद सोडला तर प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वार्थाकडे दृष्टी ठेवूनच जगात वावरत असते याचा अनुभव घेतला. पुढे सामाजिक कार्यात तोच अनुभव आला. पुढे पारमार्थिक विश्वात देखील स्पर्धा, द्वेष, मत्सर, निंदा, अहंकार या विकारांचं प्राबल्य जाणवलं. नंतर अनुभवानं लक्षात आलं की पूर्ण बोधावर गेल्याखेरीज हे विकार जात नाहीत. स्वामीजी म्हणत, मत्सर, दंभ, अहंकार हे 3 शत्रू साधकाला शेवटच्या पायरीवर फार त्रास देतात. म्हणून साधकानं सावध राहावं. थोडक्यात सांगायचं तर जीवनात सर्वच वाटचाल विरोधाला तोंड देत करावी लागली. परंतु अशा विरोधी वातावरणाचे काही फायदेही असतात. सर्व जीवन सरळ अनुकूल असेल तर कदाचित मनुष्य सुखासीन, आळशी, निष्क्रिय बनण्याची शक्यता असते. पण जर विरोधी प्रतिकूल वातावरणात जीवनाची वाटचाल करायची असेल तर त्यातून मनुष्य हा जास्त कर्तबगार, निर्भय, जिद्दीचा, कामसू, सावध, कणखर बनतो. कोणत्याही परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्याचं सामर्थ्य त्याच्यात येतं. अशीच व्यक्ती जीवनात स्वतः चांगली घडू शकते आणि इतरांना तसं घडवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये सहजच येतं. पुढचा प्रश्न, स्वामी माधवनाथांची भेट झाल्यावर त्यांच्या कोणत्या गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर विशेषत्वानं पडला? याचं सुषमाताई उत्तर असं देत आहेत, प्रथम त्यांचे विचार जे मी ऐकले त्याचा प्रभाव माझ्यावर पडला. त्यांची भेट होण्यापूर्वी अनेक विषयांवरची पुस्तकं मी वाचली होती. अनेक विद्वानांची भाषणं ऐकली होती. ज्ञानेश्वरीवरील प्रवचनं देखील ऐकली. तथापि स्वामीजींचे विचार ऐकल्यावर ते मला एकदम नवीन वाटले, जीवनस्पर्शी वाटले.
भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जीवन आपल्याला जगायचं आहे. तेच आदर्शभूत जीवन आहे. तो आदर्श समोर ठेवून जर एक एक व्यक्ती थोडीफार बदलेल तर सर्व समाज बदलेल, राष्ट्रही बदलेल, हे लक्षात आलं. त्याचबरोबर हेही जाणवलं की हे सर्व विचार स्वामीजी नुसतेच बोलत नाहीत, तर ते स्वतः तसं जीवन जगत आहेत. बोलण्यासारिखे चालणे, स्वये करून बोलणे. आधी केले मग सांगितले. स्वानुभवावर अधिष्ठित असं त्यांचं जीवन आहे. त्यांचा नित्याचा व्यवहार देखील इतरांपेक्षा वेगळा आणि आदर्श आहे. हे अगदी बारीक सारीक गोष्टीवरून लक्षात येईल. त्याचा प्रभाव प्रथम माझ्यावर पडला, नंतर हळूहळू त्यांची साधना, प्रबोधशक्ती, आध्यात्मिक सामर्थ्य याचा प्रत्यय येऊ लागला. आज इथेच थांबूया. यानंतरचा 12वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.